गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 5 सायन्स 1चा हीट, ज्याचं वेटेज आहे ऑलमोस्ट 5 मार्क्स. या चॅप्टर मधले 2026 बोर्ड एक्झामिनेशन साठी कुठले आयएमपी क्वेश्चन्स आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सर्व मी कव्हर केलेले आहेत. जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच गोष्टीची मी वन शॉट रिव्हिजन करून देणार आहे. आणि याची पूर्ण पीडीएफ एक स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सायन्सवाला दादा या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. फक्त तेवढंच अभ्यास करायचा आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क्स मिळणार आहेत. तर चला सुरुवात करूया सिंपल मध्ये, डिम्पल पडोस्तर. चॅप्टर नंबर 5 हीट. या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत पोरांनो, लॅटन हीट, anomalous behavior of water, specific heat capacity, regulation, dew point and humidity. आता व्हॉट इज अ हीट? हीट म्हणजे काय? सगळ्यात पहिले पोरांना प्रश्न पडतो, हीट आणि टेम्परेचर दोघी एकच आहेत का? माझ्या पोरांना ह्या गोष्टीचा पहिले फरक समजला पाहिजे. बघा, एक भांड आहे, भांड्यामध्ये खालून आहे ना पोरांनो एक हीट दिली जाते. तर म्हणायचं हीट दिली जाते, टेम्परेचर मोजलं जातं. आता हीट दिली जाते, किती टेम्परेचर आहे त्या ज्याच्यात पाणी असेल त्याच्यात तुम्ही काय करणार, बोट टाकणार आणि मोजणार किती गरम येते. हीट दिली जाते, टेम्परेचर मोजलं जातं. आता हीट म्हणजे काय? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच ट्रान्सफॉर्म फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे पोरांनो, हीट जी आहे ही ट्रान्सफॉर्म होणार आहे कुठून? हॉट कडून कोल्ड कडे, हॉट कडून कोल्ड कडे. असं कोण म्हणतं रे पोरांनो? तुमचा हीट म्हणतोय, म्हणजे हीटची डेफिनेशन म्हणते. आता युनिट जे आहे हीटचं हे जूल मध्ये, म्हणजे जूल एसआय युनिट जे आहे ते जूल आहे. सीजीएस युनिट जे आहे हे कॅलरी आहे. मोठा भाऊ कोण आहे? एसआय युनिट, ते आहे तुमचं जूल. छोटा भाऊ कोण आहे? सीजीएस युनिट, जे आहे कॅलरी. एवढं लक्षात ठेवायचे. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. fill in the blanks, fill in the blanks. 1 calorie is equal to 4.18 joule. समजले पोरांनो? 5 मार्काचं वेटेज आहे ना. मोठा क्वेश्चन येण्याच्या कमी चान्सेस आहेत. न्यूमेरिकल, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स किंवा फिल इन द ब्लँक्स इम्पॉर्टंट. चलो, यानंतर तुम्हाला कॅलरी म्हणजे काय हे माहिती पाहिजे. मला नाही वाटत की ह्या टॉपिक बद्दल फार विचारलं जाईल, बट शक्यता आहे म्हणून मी तुम्हाला टाकलं याच्यामध्ये. द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी, हीट किती नेसेसरी आहे टू रेज द टेम्परेचर, टेम्परेचर वाढवण्यासाठी ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. 1 ग्रॅम ऑफ वॉटरला किती टेम्परेचर वाढवण्याची गरज आहे जर का त्याला आपल्याला 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस वर न्यायचं असेल तर याला म्हणायचं 1 कॅलरी हीट. पाठ करायचे पोरांनो हे तुम्हाला. अजिबात रट्टा मारायची गरज नाही पोरांनो. तुम्हाला मी शिकवतोय ना, तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजली पाहिजे, हाच या मागचा उद्देश आहे. द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर म्हणतोय तो. आता पहिले किती 1 ग्रॅम ऑफ होतो, आता 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय कितीने रे? 1 डिग्री सेल्सिअसने. फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत इज कॉल्ड ॲज 1 किलो कॅलरी हीट. समजलंय? हीट किती नेसेसरी आहे देणं 1 ग्रॅम ऑफ वॉटरला, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने, म्हणजे तो 14.5 ने 15.5 वर गेला. जर ग्रॅम असेल तर कॅलरी हीट, जर का किलोग्रॅम असेल तर 1 किलो कॅलरी हीट. इट इज क्लिअर? हे आपल्याला क्लिअर माहिती झालं. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. 1 कॅलरी म्हणजे किती आहे? 1000. 1 किलो कॅलरी म्हणजे किती आहे? 1000 कॅलरी आहे. आता दादा 14.5 आणि 15.5 काच घेतले रे बाबा? आता बघा, ज्यावेळेस ना पोरांनो 1 किलोग्रॅम ऑफ वॉटरला हीट देता 1 डिग्री सेल्सिअसने, डिफरंट टेम्परेचर रेंज असतात. दॅन 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. म्हणून द अमाऊंट ऑफ हीट, किती अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर आहे हे स्लाइटली डिफरंट होऊन जाईल. वेगवेगळं ठेवलं तर वेगवेगळी हीट लागेल. मग काही सायंटिस्ट लोक आले आणि त्यांनी स्पेसिफिक रेंज ठरवली की एवढं आपण स्पेसिफिक टेम्परेचर ठेवावं. मग देअरफॉर इसेन्शियली हे डिफाईन केलं झालं स्पेसिफिक टेम्परेचर रेंज. एक स्पेसिफिक टेम्परेचरची रेंज ठरवली गेली जे डिफाईन करेल युनिट ऑफ हीट. फार विचारलं जाण्याची शक्यता नाही. लॅटन हीट ऑफ फ्युजन. माझ्या पोरांना माहितीये, फ्युजन म्हणजे एकत्र येणे, फ्युजन म्हणजे ब्रेकआउट होणे. इथे होतं काय? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी,
किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जी ऍब्झॉर्ब केली जाते ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, हीट ऍब्झॉर्ब करता एका कॉन्स्टंट टेम्परेचरला बाय कोणाच्या मार्फत, सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड, सॉलिडला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्या फेजला म्हणायचं स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. काय म्हणतील माझे पोरं? स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. आता लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन काय पोरांनो? लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जी ऍब्झॉर्ब केली जाते ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय लिक्विडचं कन्व्हर्जन आता कशात होईल? वेपर मध्ये, गॅसियस फेज मध्ये. याला म्हणायचं स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. सिंपल आहे पोरांनो की किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लागेल एका कॉन्स्टंट टेम्परेचरला. टेम्परेचर कसं ठेवायचंय? सेम, पण त्याचं कन्व्हर्जन पहिले सॉलिड टू लिक्विड केलं तर तुम्ही काय म्हणणार? लॅटंट हीट ऑफ फ्युजन. सॉलिड टू गॅसियस केलं तुम्ही काय म्हणणार? स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन. सिंपल आहे. चलो यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन. पोरांनो जे मागे लिहिले ना तेच कॉपी पेस्ट करायचंय तुम्हाला, टेन्शन नाही, बत्ती गुल नाही करू द्यायची. बघा, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लागणार आहे ऍब्झॉर्ब करेल एका कॉन्स्टंट टेम्परेचरने, टेम्परेचर बदलणार नाही, बाय युनिट मास. म्हणजे जो काही आईस ठेवलेला ना पोरांनो त्याचं काही ना काही युनिट मास असणार आहे. सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? लिक्विड मध्ये. त्याला म्हणायचं स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. सिंपल आहे पोरांनो. काही बदल झालाय का? नाही, फक्त काय गेले? बाय युनिट मास. सेम खाली वेपरायझेशन साठी काय म्हणले? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब बाय कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास. परत एकदा सेम युनिट मास. काय कन्व्हर्जन होईल आता? लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होईल? गॅसियस फेज मध्ये होईल. याला म्हणायचं स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. समजलंय माझ्या पोरांना? सिंपल आहे. चलो रे बच्चा, आता ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन 100.3.4% पेपरला येणारे पोरांनो असे क्वेश्चन विचारल्या जातात. इम्पॉर्टंट, हायली इम्पॉर्टंट आहे पोरांनो हे क्वेश्चन. बघा, एक ग्राफ दिला असेल, तुम्हाला ज्या सब क्वेश्चन्स विचारतील किंवा एक्सप्लेन करायला लावतील. याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्याद्वारे सब क्वेश्चन्स तुम्ही तयार करू शकता. आता जो काही ग्राफ आहे ना हा कसला आहे? पहिले तुम्हाला सांगितलं, द ग्राफ शो इज अ टेम्परेचर अँड टाइम ग्राफ. टेम्परेचर आणि टाइमचा ग्राफ दाखवतोय. जो एक्स ऍक्सिस वर आहे पोरांनो हा आहे तुमचा टाइम, जो वाय ऍक्सिस वर आहे ते तुमचा आहे टेम्परेचर. टाइम ग्राफ ऑफ आईस ट्रान्सफॉर्म, आईस बर्फाचं कन्व्हर्जन होणार आहे कशामध्ये पोरांनो? वॉटर आणि स्टीम. बर्फाचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? बर्फाचं कन्व्हर्जन पाण्यात किंवा तुमच्या बाष्पीभवनात म्हणजे वेपरायझेशन मध्ये होणार आहे, असं हे ग्राफ सांगतो. आता नीट बघायचं आहे ग्राफकडे, एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या पोरांनो. जो एबी आहे बघा खाली एक्स ऍक्सिस वर तुम्हाला काय दिसतोय पोरांनो? एबी दिसतोय. एबी काय शो करतोय? ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत चेंजेस टू वॉटर. 0 डिग्री सेल्सिअसला मध्ये जो बर्फ आहे हळूहळू कशामध्ये? पाण्यात रूपांतर व्हायला सुरुवात होणार आहे असं तो सांगतोय पोरांनो. द टेम्परेचर कसं? एबी मध्ये टेम्परेचर कसं आहे पोरांनो? कॉन्स्टंट आहे. कसं आहे पोरांनो? एकदम कॉन्स्टंट. इथे काय येणार? स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन येणार. एबी काय दाखवते? स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन असं विचारलं जातं. तिसरा पॉइंट, द टेम्परेचर ऍट विच आईस, असं कोणतं टेम्परेचर आहे ज्याच्यामध्ये आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं, इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. जेव्हा आईसचं कन्व्हर्जन पाण्यात व्हायला सुरुवात होईल तो काय झाला? आईसचा मेल्टिंग. आईस मेल्ट होऊन जाणार पोरांनो कोणासमोर? बर्फासमोर. मग आता आईस जो आहे हा मेल्ट होणार आहे पोरांनो 0 डिग्री सेल्सिअसने. ज्यावेळेस 0 डिग्री सेल्सिअसने येणार त्यावेळेस बर्फाचं रूपांतर हळूहळू कशात होणार? पाण्यात होणार आहे पोरांनो. आता नाऊ वॉटर ऍट, जेव्हा पाणी 0 डिग्री सेल्सिअस पासून स्टार्ट करेल हिटिंग करायला, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. आता जे बर्फ आहे बर्फाला हीट दिली, 0 डिग्री सेल्सिअसला आल्यावरती बर्फ आता म्हणतो अर्र चटके लागतायत, बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं. आता पाणी झाल्यानंतर पण हीट दिली जाते. मग आता बर्फाचं म्हणजे पाण्याचं जे रूपांतर आहे हळूहळू टेम्परेचर पाण्याचं काय वाढत जाणार आहे.
मग नाव वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस पासून स्टार्ट होतं पाणी हीट करायला, उष्णता द्यायला. अँड इट्स टेम्परेचर, याचं टेम्परेचर ग्रॅज्युअली वाढत जातं. जर तुम्ही बी पॉईंट जो आहे 4 आणि 6च्या मधला जो बी पॉईंट आहे तिथून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत बघितलं, BC पर्यंत तुम्ही बघितलं पोरांनो, तर टेम्परेचर वाढत जातंय. काय वाढतंय? टेम्परेचर वाढतंय पोरांनो इकडे. बीसी हा बीसी शोज इन्क्रीज द टेम्परेचर. बीसी काय दाखवते? टेम्परेचर काय होतंय? वाढतंय फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. वक्कन अशी लाईन गेली पोरांनो, अशी खाली चपाचप चपाचप खाली होती, वक्कन अशी वरती चालल्या गेली पोरांनो. ही काय तुमचं बीसी आपलं पाणी आहे, त्याचं कन्व्हर्जन आता हळूहळू पाणी उकळतंय म्हणजे ह्या फेज मध्ये, असं तुम्हाला सांगतोय. बीसी शोज इन्क्रीज इन टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस विदाउट चेंजिंग इन स्टेट. मला सांगा, पाणी गरम करायला ठेवलंय, डायरेक्ट वाफ होते का पोरांनो? डायरेक्ट उकळतं का पाणी? एकदमच नाही. हळूवार पद्धतीची प्रोसेस आहे. जिथे वेळ लागतो तिथे काहीतरी महत्वाच्या गोष्टी घडत असतात. आता सीडी, जो सीडी पोरांनो टॉपला 100 डिग्री सेल्सिअसच्या लाईनीत तुम्ही बघा, ग्राफमध्ये दिसलाय 100 डिग्री सेल्सिअसचा बॉइलिंग वॉटर प्लस वेपर वगैरे ओके. सीडी काय शो करतोय? कॉन्स्टंट टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं रूपांतर आता कशात होतंय? वाफेत होतंय. म्हणजे 101 102 होतंय का? नाही. 100 डिग्री सेल्सिअस झालं पाण्याचं रूपांतर वाफेत, 100 डिग्री सेल्सिअस झालं पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये, असं होतं. आता द टेम्परेचर ॲट विच वॉटर चेंज होतं, पाण्याचं रूपांतर व्हेपर मध्ये होतं, इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉइंट. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे? 100 डिग्री सेल्सिअस. काय? 100 डिग्री सेल्सिअस. इम्पॉर्टंट आहे. आता रेज्युलेशन, इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे पोरांनो, रेज्युलेशन. आता होतं काय? पहिले ना मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो, म्हणजे तुम्हाला ना गोष्टी नीट समजतील याच्याद्वारे. बघा, छोटंसं क्विक एक्झाम्पल घेतो. पहिले ना मामाच्या गावाला गेल्यावरती ना असा एक गोळावाला यायचा, गोळावाला. आणि तो गोळावाला आहे ना मस्तपैकी असा एक बर्फ असायचा, तो पटकन तो तोडायचा आणि एका त्या ग्लासमध्ये टाकायचा. ग्लासमध्ये टाकल्यावरती कचकन त्याची काडी असायची, त्याच्यात टाकायचा, तो खुपसायचा. तुटलेला गोळा असतो तो पूर्ण वितळून जायला पाहिजे ना. तुम्ही बघा, ती गाडी बरोबर अशी खोपचायची त्याच्यामध्ये, मस्त आहे ना, तुम्ही असे गोळा चौकत चौकत खात खात पोरांनो जायचे. आता तुम्ही बघा, विचार केलाय कधी तो गोळा बरोबर अटॅच कसं काय झाला असेल रे पोरांनो? मग याचं कारण आता इथे आपल्याला शिकायचंय, रेज्युलेशन. काय म्हणतोय बघा, द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस, आईसचा जो मेल्टिंग पॉइंट आहे हा बिकम लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस असतो ड्यू टू द अप्लाइड प्रेशर बाय वायर. बघा, एक टेबल आहे, टेबलवरती काय ठेवलंय पोरांनो? आईस ठेवलेला आहे, थंड थंडगार असा काय आईस. त्याच्यावरती एक वायर आहे, इकडच्या साईडला पण वजन ठेवलंय, इकडच्या साईडला पण काही ना काही वजन ठेवलेलं आहे. मग आता ज्यावेळेस याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं जातंय पोरांनो, बरोबर आहे, त्यावेळेस काय म्हणतोय तो? मेल्टिंग पॉइंट जो आहे आईसचा हा कमी होत जातो 0 डिग्री सेल्सिअसचा. केव्हा? जेव्हा त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं जातं. सो त्याच्यामुळे आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? पाण्यामध्ये होतं. आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? पाण्यामध्ये. अँड वायर मूव्स थ्रू द आईस स्लॅब. आईसचं कन्व्हर्जन पाण्यात होणार आणि जो वायर आहे ती हळूहळू हळूहळू त्या आईस स्लॅबमधून खाली खाली येत जाणार. वन्स एकदा की हे प्रेशर रिमूव्ह झालं, म्हणजे पहिले बर्फ आहे, बर्फाचा थर आहे आणि ही वायर आहे. आता पहिले ती ह्या लेअरवरती वायर, मग ऑब्व्हियसली पहिले इथून कट होणार बर्फ, इथे वरती पाणी साचणार, दुसऱ्या लेअरवर येणार, परत इथे पाणी साचणार, वायर कट होऊन तिसऱ्या लेअरवरती. पण एकदा का प्रेशर खाली खाली जात राहिलं, वन्स द प्रेशर इज रिमूव्ह द वॉटर बिकम अगेन आईस. वॉटरचं कन्व्हर्जन कशात होतं? परत आईस मध्ये. इन दिस वे द वायर मूव्ह थ्रू द आईस स्लॅब विदाउट ब्रेकिंग इट. म्हणूनच पोरांनो, जी काडी जी असते ना, बर्फ एका खाच्यात टाकला जातो, तो पॅक केला जातो, कॉन्ट्रॅक्ट केला जातो, त्याच्यामध्ये काय ती काडी खुपसली जाते, म्हणून तो एकदम कॉन्ट्रॅक्ट होऊन जातो पोरांनो. इव्हन कशामुळे? त्याच्यावरती प्रेशर अप्लाय असल्यामुळे. चला, रेज्युलेशन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे पोरांनो, IMP कन्सेप्ट आहे पोरांनो, रेज्युलेशन. ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनामलस असंगत, म्हणजे आपण असं वेगळं काहीतरी बिहेव करणं. अंगात मुंगळे असणारा व्यक्ती ना, तो आहे ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे काय होतं याच्यामध्ये? इन जनरल नॉर्मल वेळेमध्ये वेन लिक्विड इज हिटेड, जेव्हा पाण्याला पोरांनो आपण हीट देतो, गरम उष्णता देतो, अप टू सर्टन टेम्परेचर, एका पर्टिक्युलर टेम्परेचर पर्यंत, इट एक्सपांड. वॉटर काय होते? एक्सपांड होते. मला सांग, बाऊल आहे पाण्याचा,
गॅस खाली ठेवलाय, त्याच्यामध्ये काय हीट देतो आपण, कंटिन्यू हीट देतोय. आता जे पाणी चटके लागते तसे म्हणणार ना, आणि ते काय पोरांनो इकडे तिकडे पळायला बुडबुडे बुडबुडे हळूहळू निघता, म्हणजे काय एक्सपांड व्हायला सुरुवात होते. आणि व्हेन इट कूल, जेव्हा आपण त्याला थंड थंड अशा फ्रीजमध्ये ठेवतो, पाणी जे असतं हे कॉन्ट्रॅक्ट होतो, त्याचा बर्फ तयार होतो, बरोबर आहे नॉर्मली. पण अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर मध्ये काय होतं, व्हेन वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज हिटेड, 0 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेस वॉटर हिट करतो, इट कॉन्ट्रॅक्ट, ते स्टील कॉन्ट्रॅक्टच राहतो 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. हे तो आज लगी आहे बेकार विषय ना. ज्यावेळेस टेम्परेचर वाढतंय, तो काय म्हणतो, टेम्परेचर ज्यावेळेस वाढतं, बर्फाचं रूपांतर कशात व्हायला पाहिजे, पाण्यात. पण 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काही होतं का, नाही. एक्सपांड होतो का, तो नाही. मग ऑन फर्दर हिटिंग, ज्यावेळेस त्याला फर्दर अजून हिटिंग दिली जाते 4 डिग्री सेल्सिअसच्या पण नंतर, तेव्हा वॉटर एक्सपांड होतं लाईक अ लिक्विड. मग 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये एकदम खतरनाक विषय, ते काहीच करत नाही, ते एकदम गण्यासारखं बसून राहतं वॉटर बर्फामध्ये. असं द स्पेशल बिहेवियर ऑफ वॉटर, हे जे काही स्पेशल बिहेवियर आहे वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, याला म्हणायचं अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये काही होतं का, नाही. फिल इन द ब्लँक्स मध्ये इम्पॉर्टंट. चलो यानंतर परत एकदा IMP रे, IMP, मोस्ट IMP. अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा असा एक ग्राफ दिला जाईल. ग्राफ वरती क्वेश्चन, पहिलेच सांगितलं पोरांनो, काय बोललो मी, डायग्राम बेस, ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन ह्या चॅप्टर मधून पडणार आहेत, इम्पॉर्टंट आहे. विच बिहेवियर ऑफ वॉटर इज शोन इन ग्राफ, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. माझ्या पोरांनी बघितलं असेल ना पोरांनो, तुम्ही बघा 0 डिग्री सेल्सिअस पासून टेम्परेचरचं बघा एक्स ऍक्सिस वरती, 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत लाईन अशी खाली 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 येते. वरवर जायला पाहिजे ना, हीट जर दिली जाते तर, हीट दिली जाते, त्रास होतोय ना, वळवळ उकळी आले पाहिजे पाण्याला, होतंय का, तसं नाही. 0 to 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होतो, सेम आहे. ऍट व्हॉट टेम्परेचर इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम, वॉटरचं व्हॉल्यूम मिनिमम कधी असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. नंतर तो काय होणार, एक्सपांड होणार, वेपरायझेशनचे व्हॉल्यूम मोठे मोठे जास्त लांब जाणार. म्हणून थर्ड क्वेश्चन, ऑन कुलिंग फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, व्हॉट इफेक्ट ऑन व्हॉल्यूम अँड डेन्सिटी ऑफ वॉटर. माझ्या पोरांना इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, व्हॉल्यूम वाढला डेन्सिटी कमी, डेन्सिटी वाढली व्हॉल्यूम कमी. समजलंय, ऐका का. द व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिक्रीज होतं जेव्हा त्याला कूलिंग केलं जातं 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये. जर डिक्रीज होतं तर डेन्सिटी ऑफ वॉटर बिकम इन्क्रीज कूलिंग फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस. हे क्वेश्चन्स लिहायची गरज आहे का माझ्या पोरांना, नाही, कारण सिंपल मध्ये डिम्पल पडोस तर तुम्हाला या नोट्स फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे पोरांनो, टेन्शन घ्यायचं नाही. वाय टू फिअर व्हेन सायन्स वाला दादा इज हिअर. आता होप्स ॲपरेटस, जे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे ना, याचं मेजर करण्याचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे होप्स ॲपरेटस. इम्पॉर्टंट, तुम्ही परत म्हणणार दादा सगळंच इम्पॉर्टंट आहे म्हणूनच वन शॉट आहे. चला पहिला क्वेश्चन काय पोरांनो, होप्स ॲपरेटस वरती. बरं स्पेसिफिकली एक डायग्राम सांगून देतो. एक असा ग्लास दिसतोय तुम्हाला, कंटेनर आहे, त्याच्यामध्ये टाकलंय पोरांनो तुम्ही वॉटर. काय टाकलंय पोरांनो, वॉटर. वॉटरच्या आजूबाजूला कव्हरिंग आहे पोरांनो आईसची. कसले क्यूब आहे, आईस क्यूब आहे. कसले क्यूब आहे पोरांनो, आईस क्यूब आहे. चला, वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर डिक्रीज, जेव्हा वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज केलं जातं फ्रॉम कुठून पोरांनो, 4 डिग्री सेल्सिअस टू 2 डिग्री सेल्सिअस, विल द लेवल ऑफ वॉटर राईज ऑर फॉल. जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस पासून 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत नेलं जाईल तेव्हा वॉटरची लेवल ही वाढेल की कमी होईल. आन्सर बघा, वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर, जेव्हा पाण्याचं टेम्परेचर हे डिक्रीज केलं जाईल फ्रॉम 4 to 2 डिग्री सेल्सिअस, वॉटर एक्सपांड होईल पोरांनो. काय होईल, एक्सपांड, अँड देअरफॉर इट विल राईज इन सिलेंडर. ज्याच्यामुळे कशात राईज होईल, सिलेंडरमध्ये हा राईज होईल. आन्सर सहित सांगितलेलं आहे पोरांनो तुम्हाला, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. सेकंड क्वेश्चन, विच टू थर्मोमीटर, जे 2 थर्मोमीटर दिसते अशा काड्या लावलेल्या आहेत तुम्ही बघा, त्या काड्या काय पोरांनो, ते काय दांडियाच्या काड्या लावल्यात का त्यांनी तिथे, नाही, ते आहे थर्मोमीटर. कोणाचा मीटर, थर्मोचा मीटर. 2 थर्मोमीटर आहे T1 आणि T2, विल शो द टेम्परेचर ऑफ 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट.
कुठला असं इन्स्ट्रुमेंट आहे जे लवकर 0 डिग्री सेल्सिअस दाखवेल? आता मला एक गोष्ट सांगा, एक जर का तुम्ही वाटी आहे, वाटीमध्ये पाणी पाणी घ्यायचं आणि ठेवायचं तुमच्या फ्रीझरमध्ये. सिंपल गोष्ट सांगायची, सगळ्यात पहिले बर्फ कुठे तयार होईल? वरच्या लेवलला की खालच्या लेवलला? बोट टाकून जर तुम्ही बघितलं तर वरच्या लेवलला पहिले आईस तयार होतं, ना की खालच्या लेवलला. दादा फ्रीजमध्ये खालून हीट दिली जाते ना, म्हणजे कूल केलं जातं ना. अरे बाबा हा, पण आईसचं फॉर्मेशन हे वरून खाली होतं, ना की खालून वर होतं पोरांनो. कुठून होतं? वरून खाली होतं. आता पाईपलाईन्स क्रॅक इन विंटर सीझन. बरं, मग सगळ्यात मध्ये आन्सर काय याचं? थर्मोमीटर जे T2 जो आहे, इट विल शो टेम्परेचर ऑफ 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट. म्हणजे T2 चं जे आहे पोरांनो, हे 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट दाखवेल असं तो म्हणतोय. पाईपलाईन क्रॅक इन विंटर सीझन, ज्यावेळेस थंडीचा मोसम येतो त्यावेळी पाईपलाईन क्रॅक होता. इन कोल्ड कंट्रीज ड्यू टू विच फेनोमिना? कुठल्या फेनॉमिनामुळे? तुम्ही जर का बघितलं असेल ना पोरांनो, जेव्हा मोठ्या मोठ्या कोल्ड कंट्री तुम्ही इन्स्टावर वगैरे रील्स मध्ये बघितलं असेल, असा एक मोठा पाईपलाईन असते, त्याच्यात पूर्ण पाणी यायचा रस्ता पूर्ण बंद झालेला असतो. म्हणजे ठकाठक ठकाठक मारतात, लगेच पहिले स्टार्टिंगला बर्फ पडतो, त्याच्यानंतर पाणी पडायला सुरुवात होते. पहिले बर्फ बाहेर मग पाणी, पहिले बर्फ बाहेर मग पाणी. म्हणजे काय? सगळ्यात वरची लेवल बर्फाची, खालची लेवल पाण्याची. पाईपलाईन्स क्रॅक इन विंटर सीझन ड्यू टू द, हे काय आहे? अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. असं वेगळंच काहीतरी नेचर आहे पाण्याचं बाबा रे. हा, खतरनाक मध्ये. आता इम्पॉर्टंट, परत एकदा इम्पॉर्टंट. याच्यावर गिव्ह रिझन विचारण्याची शक्यता आहे किंवा एखादा क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो पोरांनो. सेम कॉन्सेप्ट आहे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरची. ॲक्वॅटिक ॲनिमल इन कोल्ड रिजन असं त्यांनी म्हटलेलं आहे. वेन वॉटर बॉडीज, या वेगवेगळ्या ज्या वॉटर बॉडीज सच ॲज द लेक, रिव्हर आणि सीज मध्ये फ्रीज इन कोल्ड कंट्री इन विंटर, म्हणजे ज्यावेळेस थंडी पडते ना पोरांनो, त्यावेळेस वरती असे बर्फ साचायला सुरुवात होऊन जाते. ऑनली कुठे? अप्पर सरफेस फ्रीज फ्रॉम आईस. जो अप्पर सरफेस असतो ना पाण्याचा, हा आईसने तयार होतो. डायग्राम बघा, वरची जी लेयर आहे ती कशाची आहे? आईसची आहे. मग वॉटर बिलो, त्या आईसच्या खालचं जे काही पाणी पोरांनो, हे 4 डिग्री सेल्सिअस, 0 to 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. म्हणून पाण्याखाली ॲनिमल सर्व्हाइव्ह करू शकतात पोरांनो. म्हणजे विचार करा, आपण विचार करतो पूर्ण बर्फ असतो. तुम्ही तो पिक्चर बघितला ना, एंटरटेनमेंट, कुत्रा असतो बर्फात खाली जातो, मरून जायला पाहिजे ना, पण नाही, पोहत 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 येतो पोरांनो. का रे पोरांनो? बर्फाच्या खाली काय? पाणी आहे. 0 to 4 डिग्री सेल्सिअस, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. उद्या उठून तुमचे पोरं विचारतील की पप्पा, मम्मी, हे असं का असतं? माझ्या पोरांना सांगता आलं पाहिजे, नाहीतर ते तुम्हाला म्हणतील तुमच्याकडून जर जमलं नाही तर आमच्यावरती काही प्रेशर टाकायचं नाही. पोरांनो आत्ताच सांगतोय, नीट अभ्यास करा. प्रत्येक गोष्ट ही IMPA म्हणून सांगतोय. कारण जेव्हा पोरांनो बोर्डाचा पहिला पेपर देऊन तुम्ही घरी येणार ना, आणि घरी आल्यावर ती आई आपल्याला विचारते ना की बाबा रे पेपर कसा गेलाय, तेव्हा त्या आईला समाधान वाटेल असं जर का तुम्हाला उत्तर द्यायचं असेल ना बाबा रे, तर आज अभ्यास करावा लागेल. आज भलेही वेळ तुमची नाहीये, पण उद्याची वेळ जर का तुम्हाला तुमची आणायची असेल पोरांनो, तर आज झटावं लागेल, आज अभ्यास करावा लागेल. कारण ते आई वडील वर्षभर या दिवसाची वाट बघताय की आपल्या पोराचा रिझल्ट चांगला येईल. त्या आई वडिलांसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे पोरांनो. आय होप सो की जेवढ्या MP चे सेशन चालू आहेत ना पोरांनो, तुम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीचा अभ्यास करणार आहे. चलो, यानंतर आपल्याला बघायचं आहे डिफरन्स बिटवीन ह्युमिडिटी अँड ड्यू पॉइंट. डिफरन्स इम्पॉर्टंट आहे ह्या चॅप्टर मधले. ह्युमिडिटी अँड ड्यू पॉइंट काय पोरांनो? माझ्या पोरांना माहिती आहे, वाचता क्षणी पाठ झाले पाहिजे पोरांनो. पाठ करा, रट्टा मारा, नाही तर काही बी करा, पण पाठ करावा लागेल पोरांनो तुम्हाला. आता इथे कन्सेप्टवर नाही फोकस करायचं इथे. चला, ह्युमिडिटी ड्यू पॉइंट. The dampness or moisture of air due to the presence of water vapor is called humidity. जे काही वॉटर वेपर हवेमध्ये पोरांनो काय प्रेझेंट आहे? डॅम्पनेस किंवा मॉइश्चर प्रेझेंट आहे एअर मध्ये. कशामुळे? वॉटर वेपर मुळे. याला म्हणणार ह्युमिडिटी. ड्यू पॉइंट. ड्यू पॉइंट पोरांना ऐकलं असेल, क्रिकेटची मॅच होते हा, आणि क्रिकेटची मॅच ज्यावेळेस होत असते पोरांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल त्याच्यामध्ये की ड्यू पॉइंट येतो. मोस्टली मुंबईच्या ज्यावेळेस मॅचेस सुरू असतात ते म्हणतात की सेकंड इनिंग ज्यावेळेस होते तेव्हा ड्यू पॉइंट यायला सुरुवात होते. मग का रे पोरांनो? याचं रिझन असते ड्यू पॉइंट. कशामुळे होतं ते ड्यू पॉइंट? काय कन्सेप्ट बघा. द टेम्परेचर ॲट विच
असं टेम्परेचर ज्याच्यात एअर बिकम सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे पाणी काहीतरी होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी विथ कोणाला, वॉटर वेपरला, इज कॉल्ड ॲज ड्यू पॉइंट. ह्युमिडिटी, इट इज युजली, ह्युमिडिटी ही मेजर केली जाते इन द टर्म ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ह्युमिडिटी कशात मेजर केली जाते, रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये मेजर केली जाते. कशात, पर्सेंटेजमध्ये. ड्यू पॉइंट, इट इज मेजर इन द टर्म, कोणत्या टर्म मध्ये, टेम्परेचर. कोणाचा चर, टेम्पचा चर, टेम्परेचर. इन कशामध्ये, डिग्री सेल्सिअस मध्ये मेजर केली जाते ह्युमिडिटी. व्हेन एअर, जेव्हा एअर सॅच्युरेटेड होते, सॅच्युरेटेड परत एकदा होल्ड करून ठेवते विथ वॉटर वेपर, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100%. रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असते, 100% असते पुरानो. ड्यू पॉइंट, वेन टेम्परेचर, जेव्हा टेम्परेचर फॉल पडतं बिलो द ड्यू पॉइंट, ड्यू पॉइंटच्या पेक्षा कमी, देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100%. ड्यू पॉइंट स्टार्ट फॉर्मिंग, तेव्हा ड्यू पॉइंट फॉर्म व्हायला सुरुवात होते. डिफरन्स बिटवीन इम्पॉर्टंट आहे. चलो, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हा रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा आहे ना पोरांनो, तुमच्या पुस्तकामध्ये एक रेशो दिलेला आहे. रेशो तेवढा जरी लक्षात ठेवला पोरांनो तरी सोपा आहे. तोच मी इकडे डिफरन्स मध्ये टाकलो. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, द मास ऑफ वॉटर वेपर, वॉटर वेपरचं जे मास आहे पर युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी नीट लक्षात द्यायचंय, कन्फ्युजन करायचं नाही. द रेशो ऑफ मास ऑफ वॉटर वेपर, मास ऑफ वॉटर वेपरचा काय पोरांनो, रेशो काढायचा आहे इन गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर. त्याचा जो काही गिवन व्हॉल्यूम दिलेला आहे एअरचा ॲट गिवन टेम्परेचर, एका पर्टिक्युलर टेम्परेचरचा, टू याच्याने काय भागिले, म्हणजे खाली कुठे जाणार, आता हा खाली जाणार. टू मास ऑफ वॉटर वेपर, मास ऑफ जे वॉटर वेपरचं जे मास आहे ते रिक्वायर आहे कशासाठी, टू सॅच्युरेट सेम व्हॉल्यूम ऑफ एअर, तेवढीच सेम व्हॉल्यूम ऑफ एअर सॅच्युरेट करण्यासाठी ॲट सेम टेम्परेचर, टेम्परेचर पण सेम असेल, इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. डिफरन्स आहे. हे कुठून आलं, ते कुठून आलं, कसं आलं, आलं पेपर पण आला, पाठ करा. आता ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, इट हॅज युनिट. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीला काय एक युनिट आहे, इट हॅज नो युनिट, इकडे युनिट नाहीये. दादा हे सोपं आहे, हे आता आवडलं असणार तुम्हाला. इकडं येस, इकडे नो, हे तर आपल्याला पहिले जमतं. इट मेजर इन किलोग्रॅम, कशात मेजर केलं जातं, किलोग्रॅम मध्ये. इट मेजर इन पर्सेंटेज, मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन मेजर, मास जे वॉटर वेपरचे कशात प्रेझेंट आहे, मेजर मध्ये. एक्सटेंट ऑफ ह्युमिडिटी इज मेजर, याच्यात काय मेजर केलं जाते, एक्सटेंट ऑफ ह्युमिडिटी. याच्यामध्ये काय मेजर केलं जातं, मास ऑफ वॉटर वेपर. समजलंय. चलो, यानंतर पोरांनो आता आपल्याला बघायचं आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हीटची किती कॅपॅसिटी बाबा रे. आता बघा, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर, किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर आहे टू रेज द टेम्परेचर, टेम्परेचर वाढवण्यासाठी बाय युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट, युनिट मास ऑफ त्याचं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट बाय किती डिग्री सेल्सिअसने, 1 डिग्री सेल्सिअसने, इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सिंपल भाषेत सांगू का, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला एका पर्टिक्युलर डिग्री सेल्सिअसचे टेम्परेचर द्यायचं, त्याच्यासाठी किती हीट लागणार आहे त्याला म्हणायचं एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याची किती क्षमता आहे, पुढे एक्झाम्पल देणार आहे, लवकर समजेल तुम्हाला. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी डिनोटेड बाय सी, डिनोटेड बाय सी, डिनोटेड बाय सी. हा चला, युनिट्स, युनिट्स कोणकोणते बाबा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे. एसआय युनिट मोठा भाऊ कोण आहे, जूल. छोटा भाऊ सीजीएस कोण आहे, कॅलरी. लक्षात राहील पोरांनो, फिल इन द ब्लँक्स, इम्पॉर्टंट. यानंतर आता येणार परत एकदा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल. मेंटल लोकांची काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पोरांनो. आता एक सिंपल लॉजिक सांगतो बघा. 4 मुलं आहेत ना पोरांनो. हा, आता याच्यापैकी प्रत्येक जण बोर्डाच्या एक्झामसाठी बसलेले आहेत. प्रत्येक जण सेम पर्सेंटेजने मार्क्स पाडू शकतो का, प्रत्येकाची काही ना काही कॅपॅसिटी आहे. कोणी लवकर गोष्टी समजतात, कोणाला थोडं रिपीट केलं की समजतात, कोणाला तर रिपीट करायची गरजच नाही, डायरेक्ट राम राम जपना सबका पेपर आपण असेवाले असतात. काही गणी गँग तर कॉपी बी करायची आखली नाही राहत त्यांना, असे पण लोक असतात पोरांनो. मग चारींच्या कॅरेक्टरिस्टिक, क्षमता, कॅपॅसिटी वेगवेगळ्या आहेत. सेम इकडे तसे पोरांनो. तुम्हाला दिलेले आहेत 3-3 बॉल्स. काय दिले पोरांनो, 3-3 बॉल्स आहेत. आयर्न, कॉपर, लीडचे बॉल्स दिले पोरांनो. एक आईस स्लॅब ठेवलेला आहे. काय ठेवलाय पोरांनो, आईसचा स्लॅब. सॉरी,
वॅक्स लेअर ठेवली पोरांनो. काय ठेवली पोरांनो? एक वॅक्स लेअर ठेवलेली, त्याच्यावरती हे 3 बॉल्स ठेवलेत पोरांनो. आता तुम्ही जर नीट बघितलं असेल, पहिले खाली कोण गेलंय? आयन. खाली कोण गेलंय पहिले? आयन. म्हणजे आयनने जास्त हीट कॅपॅसिटी शोषली म्हणून तो जास्त प्रोड्यूस पण करतो, म्हणून वॅक्स लेअर जास्त खाली आलेली. सेकंड कोणी? कॉपर. कॉपर बघा बिचारा थोडा वरच्याच भागात राहिला ऍज कम्पेअर टू आयन. म्हणजे आयनच्या कंपॅरिझन मध्ये कॉपरने कमी हीट कॅपॅसिटी शोषलेली पोरांनो. लीड ते तर वरच्यावरच राहिलंय टंगळत. मग कॉपरच्या कंपॅरिझन मध्ये पोरांनो लीडची हीट कॅपॅसिटी कमी आहे. एवढं फक्त एक्सप्लेन करायचंय. डायग्राम बेस्ड क्वेश्चन, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट. आता यानंतर स्पेसिफिक हीट जे आहेत पोरांनो कॅपॅसिटीचे, ह्याचे जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत, 8 एक्झाम्पल दिलेले आहेत पोरांनो तुम्हाला. मोस्ट आयएमपी सांगतोय पोरांनो. याच्यामध्ये लक्षात ठेवणार तुम्ही वॉटर आणि मर्क्युरी. मोस्ट आयएमपी सगळ्यांना असं लक्षात राहतं, वॉटर आणि मर्क्युरी. वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे? 1.0. वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे? 1.0. मर्क्युरीची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे? 0.033. 0.033. लक्षात राहील पोरांनो, लक्षात ठेवावा लागेल पोरांनो. यानंतर हॉट ऑब्जेक्ट, कोल्ड ऑब्जेक्ट. कन्सेप्ट पहिले समजून घ्या, बिकॉज कधी कधी पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन करायला लावला तर वांदे हो जाएंगे तेरे वांदे, असं होईल पोरांनो तिकडे. मग ऐका आता होतं कसं बघा. लहान असतो ना आपण, लहानपणी आई आपल्याला मस्तपैकी गरम गरम दूध करून देते. बाबा म्हणतो बेटा गम्म गम्म दुधू, गम्म गम्म दुधू, असं म्हणते आई आपल्याला. मग आपण ते गरम दूध असतं आपण डायरेक्ट पिऊ शकतो का रे पोरांनो? चला घ्या प्या, असं होतं का? नाही, गरम असतं. मग तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल ना पोरांनो, आई एक ताट आणते, ताटामध्ये एक पाणी ठेवते, पूर्ण अर्ध पाण्याने भरून ठेवते आणि त्याच्यामध्ये ग्लास ठेवते. का असं? जे दूध आहे ते काय होईल पोरांनो? थंड व्हायला पाहिजे. म्हणजे जी हीट आहे त्या दुधामधली ती त्या पाण्यासोबत काय होणार? एक्सचेंज होणार. काय होणार पोरांनो? एक्सचेंज. कुठपर्यंत एक्सचेंज होऊ शकते रे पोरांनो? असं होईल का दुधातली पूर्ण हीट पाण्यात येऊन जाईल, किंवा पाणी जेवढं पूर्ण थंड आहे ते पूर्ण हीट मध्ये येईल? असं होईल का पोरांनो? असं होणार नाही. मग होणार काय? आता जे काही गरम दूध आहे पोरांनो त्या ग्लासमध्ये आणि जे काही ताटली पाणी मधलं असे पोरांनो, त्यांचं टेम्परेचर जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत हीट एक्सचेंज होत जाते. म्हणजे हॉट ऑब्जेक्ट ए दिलेला आहे आणि एक दुसरा काय तुम्हाला दिलेला आहे? बी ऑब्जेक्ट, कोल्ड ऑब्जेक्ट. आणि कंटेनरचा बॉक्स आहे, दोघी ठेवले. तर ए आणि बी हे दोघी काय करतील? हीट एक्सचेंज करतील. अंटिल अँड अनलेस कुठपर्यंत? जोपर्यंत ए आणि बी चं टेम्परेचर सारखं सेम होत नाही तोपर्यंत. आता याच्यावरती ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स कसे येतात? हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वेअर टू वेअर. हीट कुठे चालली आहे? मामाच्या गावाला चालली का पोरांनो? नाही. हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. हीट कुठे ट्रान्सफर होते? हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट कडे. विच प्रिन्सिपल डू वी लर्न अबाउट फ्रॉम दिस प्रोसेस? कुठली प्रोसेस, कुठला प्रिन्सिपल आपण शिकलो पोरांनो याच्यात? वी लर्न अबाउट प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आपण काय शिकलो? हीट एक्सचेंज करायचं शिकलो पोरांनो. यानंतर विच प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज मेजर युजिंग द प्रिन्सिपल. कुठलं हीटचं कॅपॅसिटी आपण मेजर करण्यासाठी काय वापरतो पोरांनो? म्हणजे ही प्रॉपर्टी. विच प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज मेजर युजिंग दिस प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलद्वारे आपण काय मेजर करू शकतो? स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स. काय मेजर करू शकतो? स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स. सिंपल मध्ये डिम्पल बडोस्तर चॅप्टरचा वन शॉर्ट रिव्हिजनचा दी एंड. पण आता तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे? इम्पॉर्टंट. लेक्चर कंप्लीट झालं की लगेच टेलिग्राम चॅनलला जायचंय. याच्या पूर्ण हँड रिटन नोट्स भेटणार आहे. त्या नोट्सची फक्त रिव्हिजन करायची आहे. सेकंड गोष्ट, त्याच्यात लगेच सेकंड पीडीएफ मध्ये तुम्हाला दिलेले आहे पोरांनो प्रिव्हायक्यू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. विश्वास ठेवा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून प्रश्न पडणार. प्रश्न पडणार म्हणजे पडणार पोरांनो. जास्तीत जास्त मार्क्स चॅलेंज आहे तुम्हाला. 40 मार्क्सचा पेपर आहे ना पोरांनो. 30 मार्काच्या पुढचे क्वेश्चन्स हे फक्त आणि फक्त आपल्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन बँक मधूनच येणार आहेत. त्यामुळे त्याचा तुम्ही पूर्ण आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे पोरांनो. आय होप सो तुम्हाला लेक्चर आवडत असतील. अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डीएम करा सायन्सवाला दादा ह्या आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती. आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नोट्स ज्या भेटतायत त्या आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला
सबस्क्राईब करा चॅनलला. गणपती बाप्पा मोरया.